नमस्कार दादा, नमस्कार सर. तुमचा परिचय द्या. माझं नाव सचिन अंबादास लोखंडे, गाव हिवराबळी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. शेतकरी बंधूंनो, आज आपण हिवराबळी येथील सचिन भाऊच्या चिया या पिकाच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी सचिन भाऊंनी किती क्षेत्र आहे दादा तुमचं? हे हे 30 गुंठे. 30 गुंठे. त्यांनी एक नवं पीक या भागामध्ये लागवड केलेली आहे. याला चिया असं म्हणतात. या ठिकाणी आपण बघू शकता, अशा प्रकारचं खालून बघू शकता तुम्ही किती प्रचंड फुटवे या चिया पिकाला आलेले. आणि सध्या आता हे पीक फुलाच्या अवस्थेमध्ये आहे आणि याची हाईट जवळपास आता कमरेच्या वर झालेली आहे. दादा, या चिया पिकाला की म्हणजे तुम्हाला कशी माहिती मिळाली आहे? आमचे मित्र पंकज भांबळे यांनी या पिकाबद्दल माहिती दिली. हां, नंतर त्यांनी पोटे सरांचा आम्हाला नंबर दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पीक लागवड केलं. बर. आता हे पीक लागवड करून तुम्ही समाधानी आहे का? हो, समाधानी आहे का नाही? हम्म. आता याला तुम्ही खताचे किती डोस दिलेले आहे? नाही, फक्त लागवड वेळेस एकदाच दिलं होतं. लागवडीच्या वेळेस फक्त तुम्ही एक वेळेस डोस दिलेला आहे का नाही? आणि त्याच्यानंतर तुम्ही फवारण्या वगैरे किती घेतल्या याच्यावर? नाही, फवारणी घेतलीच नाही. अजिबात फवारणी घेतलेली नाही. आता शेतकरी बंधूंनो, आपण बघू शकता या ठिकाणी एवढं जबरदस्त पीक आहे. कुठल्याही प्रकारचा याच्यावर अटॅक वगैरे काही नाही. एकदम सशक्त असं हे जबरदस्त पीक आहे का नाही? या पिकाचे जर आज मार्केट बघितलं आपण तर 17,000 पासून 22,000 रुपयापर्यंत आहे. आज एवढं उत्पन्न कमी खर्चामध्ये उत्पादन देणारं दुसरं कुठलंही पीक नाही. हे हमखास उत्पादन देणारं पीक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीने जर कमी खर्चामध्ये जर शेती जर केली तर शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. आता दादांना आपण SRT बद्दल पण माहिती दिलेली आहे. आता दादा, पुढील वर्षी तुम्ही आता या क्षेत्रामध्ये बेड पाडून सुरुवात करणार आहे का नाही? आता आपण पारंपरिक पद्धतीने दरवर्षी नांगरणी करतो, रोटेटर करतो, 4-4 कोळप पाळ्या करतो, आहे का नाही? आपला त्याच्यामध्ये प्रचंड खर्च होतो, बरोबर आहे. आणि मालाला पाहिजे तशी योग्य दर मिळत नाही, भाव मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपला खर्च जास्त होतो, उत्पन्न कमी होतं आणि आपल्याला शेती परवडत नाही. म्हणून मग आपण नाराज राहतो. पण आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांनी हे शेतकऱ्यांचा खर्च कमी व्हावा, भूमाता सशक्त बनाव, याच्यासाठी हे तंत्र SRT तंत्र शोधून काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने कमी खर्चात कमी चांगल्या कालावधीमध्ये चांगलं उत्पादन देणाऱ्या पिकांची जर आपण शेतकऱ्यांनी लागवड केली तर शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर ठरणार आहे. आता या पिकामधून तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती आहे दादा? 7 ते 8 क्विंटल अपेक्षा आहे आम्हाला. आज आता इकडचा प्लॉट पण दाखवतो. आता दादांनी हे जवळपास 5 एकरचं क्षेत्र आहे तुमचं जवळपास, आहे की नाही? आणि याच्यामधून तुम्हाला 6-7 क्विंटलचं अपेक्षा आहे. समजा 5-6 क्विंटल जरी झालं तुम्हाला कमीत कमी, आज त्याचे 15,000 रुपयाचे जरी भाव पकडले तर आज 80-90 हजार रुपयाचं तुम्हाला हे याच्यातून उत्पन्न निघणार आहे. आणि कमी कालावधीमध्ये येणार आहे, म्हणजे 3च महिन्यामध्ये जवळपास, आहे नाही? 90 ते 100 दिवसात येणार हे पीक आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की खर्चिक पिकाकडं न जाता कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळावं आणि SRT पद्धतीने शेती करावी. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 80 07 15 50 44 या नंबरवर संपर्क साधावा, ही विनंती. धन्यवाद.